यंदा पाऊस चांगला झाल्यानं धरणांमध्ये पाणी आहे, त्यामुळे विसर्जनासाठी मुळामुठेमध्ये पाणी सोडण्यात येणार असलं तरी बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीनं निरोप देण्याचा पुणेकरांचा प्रयत्न असणार आहे। विसर्जन नदीमध्ये न करता हौद किंवा टाक्यांमध्ये करावं असं आवाहन महापालिकेने केलंय। विसर्जन घाटावर जवळजवळ 50 हौद तसंच 50 टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याशिवाय ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले। हे अमोनियम बायोकार्बोनेट जे पुरवलेलं आहे त्याच्या माध्यमातून 17,000 कुटुंब त्याचा लाभ घेत आहेत। 17,000 गणपती हे त्यांच्या घरीच विसर्जित होणार आहेत। त्याचबरोबर बाकीचे असे मिळून साधारणतः 4-4.5 लाख हा आकडा आम्ही गाठू शकू आणि भविष्यामध्ये ही सुरुवात आहे। पुढच्या काळामध्ये पुणे हे देशातलं पहिलं शहर ठरेल की ज्याचं कुठेही नदीमध्ये किंवा कॅनॉलमध्ये गणपती मूर्त्यांचं विसर्जन होत नाही आणि त्या माध्यमातून इको फ्रेंडली किंवा पर्यावरणपूरक ह्या सगळ्या गोष्टी या शहराच्या बाकी शहर निश्चित कॉपी करू शकतील अशी मला निश्चित खात्री आहे। घरच्या घरी विसर्जन करायचं असेल तर अमोनियम बायकार्बोनेट पावडरचं वाटप करण्यात येते। ही पावडर नागरिक स्वतःहून घरी घेऊन जात आहेत। पर्यावरण हे विनाश होऊन राहिलं ते वाचवण्यासाठी आम्ही स्वतःच्या एक हातभार लावला असे एकनी तर ते मदत होते ना, म्हणून आम्ही आमच्या घरच्या गणपती बुडवण्यासाठी हे घेऊन जातो, पावडर घेऊन जातो। त्यामुळे पर्यावरणाला मदत मिळेल। मानाच्या गणपतींचं हौदामध्ये विसर्जन करण्याचा पायंडा गतवर्षी पाडला गेलाय। यंदाही या मंडळासह सर्व प्रमुख मंडळं हौदात विसर्जन करणार आहेत। पुणे महानगरपालिका आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला स्वच्छ पाण्याची उपलब्धता करून दिलेली आहे। जर आपण तिथं विसर्जन केलं तर आपल्या मनालाही एक शांती समाधान मिळेल। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आज त्या मूर्तीनंतर परत बाहेर काढणं आणि त्याच्यातून जो काही ताण निर्माण होतो तो ताण टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। पुण्यात दरवर्षी सुमारे 3 लाख गणपतींचं विसर्जन होतं। गेल्या वर्षी सुमारे 1 लाख मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं होतं। यंदा हा आकडा वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।